नागपूर शहरात वाहन चोरींच्या घटनांवर अंकुश आणण्याकरिता पाचपोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका 16 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत पोलिसांनी 2 चोरीच्या ऍक्टिव्हा गाड्या आणि एक धारदार चाकू जप्त केलाय। या कारवाईमुळे वाहन चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। नागपूरच्या पाचपोली पोलिसांचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना मोतीबाग परिसरातील शिव मंदिराजवळ एक संशयित अल्पवयीन मुलाची हालचाल पोलिसांच्या निदर्शनास आली। पोलिसांनी त्याची चौकशी करून पंचासमक झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या एका होंडा ऍक्टिव्हा गाडीच्या पायदानावर एक लोखंडी चाकू आढळून आला। पोलिसांनी तत्काळ चाकू आणि वाहन जप्त करत कारवाई केली। तपासादरम्यान संबंधित अल्पवयीनाकडे असलेली ऍक्टिव्हा ही तहसील पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आलेत। यानंतर अधिक चौकशी केली असता संबंधित बालकाने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक होंडा ऍक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी दुसरे वाहने जप्त केले असून या कारवाईत 2 चोरीच्या ऍक्टिव्हा आणि एक लोखंडी चाकू असा एकूण 1,15,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईमुळे तहसील आणि कपिलनगर पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे। विधी संघर्ष बालकाकडून 2 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक तहसीलची आहे आणि एक कपिलनगरची आहे। त्याचप्रमाणे त्याकडे एक चाकू मिळाला, त्याची 425ची कारवाई केलेली आहे। त्याच्यावर विधी संघर्ष बालक हा मोजमस्ती करण्यासाठी हे चोरीकर्त्याला प्रथमदर्शनी आमच्या निर्देशन आलेलं आहे किंवा मोजमस्ती करण्यासाठी पैसे मिळवणे आणि मित्रांच्यावर फिरायला जाणे याच्यासाठी त्यानं चोरीचा उद्देश लक्षात आलेला आहे। अल्पवयीन मुलांकडून वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे केल्याच्या घटना चिंताजनक ठरत आहे। पाचपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 गुन्ह्यांचा उलगडा झाला असला तरी अशा घटनांमागील कारणांचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।